ठाणे रेल्वे स्थानकात डिलक्स टॉयलेटचं लोकार्पण, खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नांना यश। ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांच्या सततच्या प्रयत्नानं रेल्वे प्रवाशांसाठी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून प्रयत्न करीत असतात। नुकताच फलाट क्रमांक 1 वर प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन त्या ठिकाणी नवीन डिलक्स टॉयलेट उभारण्यात आलं होतं। त्याचा आज खासदार राजन विचारे यांच्या शुभ हस्ते लोकार्पण करण्यात आलंय। यावेळी खासदार राजन विचारे, संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, सचिव संजीव कुलकर्णी, उपशहर प्रमुख संतोष शिर्के, प्रदीप पुणेकर, विभाग प्रमुख जीवाजी कदम, अरविंद भोईर, प्रतीक राणे, अमोल हिंगे, संजय भोईर, अनिता प्रभू, सुनंदा देशपांडे, लता दळवी, दिशा कुलकर्णी, शाखा प्रमुख रमेश शिर्के, आदित्य भानुशाली, तुषार रसाळ व इतर शिवसेना पदाधिकारी व ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। खासदार राजन विचारे यांनी वेळोवेळी रेल्वे प्रशासनाकडे प्रत्येक फलाटावर महिलांसाठी स्वतंत्र शौचालयाची मागणी करण्यात येत होती। त्यामुळे रेल्वे प्रशासनानं फलाट क्रमांक 1 वर 18 लाख खर्च करून वॉटरलेस ऑर्डरलेस अशा नवीन डिलक्स टॉयलेटची उभारणी केली आहे। त्यामध्ये युरिनल 12 व WC3 व महिलांकरता WC3 अशी सुविधा असणार आहे। या प्रसंगी खासदार राजन विचारे यांनी रेल्वे प्रवाशांसाठी अपुरे पडणारे पादचारी पुलांची संख्या लक्षात घेऊन लवकरच 2 नवे पादचारी पूल प्रवाशांसाठी खुले करण्यात असल्याची माहिती दिली आहे। सर्वांना धन्यवाद देतो। काही दिवसापूर्वीच आपण मागणी केली होती की या ठिकाणी डिलक्स टॉयलेट पाहिजे। ही मागणी आज मला वाटतं पूर्ण होत आहे। आज ते लोकार्पण सोहळा या ठिकाणी अशा पद्धतीने मला वाटतं या ठाणे स्टेशन गेल्या 10 वर्षामध्ये भरपूर अशा सुधारणा या ठिकाणी झालेल्या आहेत। येत्या 8 दिवसामध्ये त्या नवीन 2 जे ब्रिजेस आहेत मुंबईच्या दिशेने जाणारे, त्याचबरोबर कल्याणच्या दिशेने हे सुद्धा ब्रिजेसचं काम पूर्ण होईल, त्याचंसुद्धा लोकार्पण आपण करणार आहोत। त्याचबरोबर या ठाणे स्टेशनचं तुम्ही मल्टी मॉडेल हब हा प्रोजेक्ट जो आहे हा सुद्धा या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि तो आता येत्या काही दिवसात त्याचंसुद्धा टेंडर काढलं जाणार आहे। आणि मला वाटतं ठाणे हे स्टेशन जे होते अद्ययावत असं स्टेशन जसं एअरपोर्ट असतो त्या पद्धतीनेच या ठिकाणी हे स्टेशन विकसित केलं जाणार आहे। आज तुम्ही बघितलं असेल सॅटीची इमारतसुद्धा या ठिकाणी त्याचं काम सुरू झालेलं आहे। त्याचबरोबर स्टेशनला कोपरी पूर्व या ठिकाणी आपण त्या ठिकाणी जाण्यासाठी ओव्हरब्रिजेस त्या ठिकाणी केलेले आहेत, त्या आनंदनगर नाक्याला किंवा त्या तुळजाभवानी मंदिराच्या इकडे दिलेल्या आहे। जसं या ठिकाणी सॅटीज केलेले तसं तिकडे सुद्धा आपण कोपरी पूर्वाला सॅटीज त्या ठिकाणी करतो आहे। आणि अशा पद्धतीने तुम्ही बघितलं असेल ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान, कारण आज तुम्ही बघितलं असेल या रेल्वे स्टेशनची कॅपॅसिटी पूर्ण झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बघितलं असेल की ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान एक नवीन स्टेशन त्या ठिकाणी निर्माण व्हावं यासाठी गेले 9 वर्ष मी सातत्याने प्रयत्न करतो आहे। आणि ती तुम्ही बघितलं असेल की आदरणीय त्यावेळेचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी या ठिकाणी त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्याचं कामसुद्धा ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यानचं चालू आहे। 30% काम त्या ठिकाणी चालू आहे इन्फ्रास्ट्रक्चरचं आणि ते सुद्धा मंजूर झालेलं आहे। स्मार्ट सिटी अंतर्गत त्याचे निधीसुद्धा या ठिकाणी आलेला आहे आणि ते सुद्धा जर स्टेशन पूर्ण झालं तर मला वाटतं या संबंध या ठाणे स्टेशनला होणारी गर्दी त्या ठिकाणी कमी होणार आहे। त्याचबरोबर दिघा स्टेशनसुद्धा माझ्याच कारकिर्दीमध्ये दिघा स्टेशनचं काम पूर्ण होऊन त्या मला वाटतं गेल्या 15 दिवसापूर्वी त्याचं लोकार्पण झालेलं आहे। आणि तुम्ही बघितलं असेल की आज या दिघा स्टेशनच्यामुळे 40% गर्दी या निमित्ताने या ठिकाणी दूर होणार आहे आणि अशा पद्धतीने हे स्टेशन विकसित करण्याचं काम गेल्या 9 ते 9.5 वर्षामध्ये आपण पूर्ण